श्री क्षेत्र नाशिक रामकुंड पंचवटी या ठिकाणी असलेलं श्री संत बाबा उद्धवदासजी उदासी गुरुद्वारा श्री साई किरण धाम आश्रमाचे उत्तराधिकारी असलेले पीठाधीश्वर संतोखदास महाराज यांचा अभिष्टचिंतन सोहळा बुधवार 20 नोव्हेंबर 2024 रोजी संपन्न झाला। या अभिष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी सर्व भाविकांनी पीठाधीश्वर श्री संतोखदास महाराज यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या। आश्रमाच्या वतीने यावेळी भव्य महाप्रसाद वाटप भाविकांना करण्यात आला। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी देखील पीठाधीश्वर श्री संतोखदास महाराज यांचा अभिष्टचिंतन सोहळा अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला। हर्सुल येथील आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना ब्लँकेट, स्वेटर, शॅम्पू, तेल आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्यात आलं। संपूर्ण हर्सुल गावाला जेवण देण्यात आलं। पीठाधीश्वर श्री संतोखदास महाराज यांनी सर्व भाविकांचे आभार मानले। याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना पीठाधीश्वर श्री संतोखदास महाराज यांनी दिली। नमस्ते, हरिओम। हम श्री महंत संतोखदास उदासी नासिक श्री संत बाबा उद्धवदास उदासी गुरुद्वारा श्री साई किरण धाम मंदिर की तरफ से सभी को बहुत बहुत धन्यवाद देते हैं कि सभी भक्तों ने सभी सहकार्य लोगों ने सभी लोगों ने हमारे जन्मदिन के अवसर पर सब लोग मंदिर में आए। सभी ने आशीर्वाद, पूजन, प्रसाद भी सब ग्रहण किया। हमें ढेर सारा सभी का प्रेम मिला। हम सभी को मन से सभी को धन्यवाद कहना चाहते हैं कि ऐसा ही प्रेम सहयोग आपका हर वर्ष हमारे जन्मदिन के शुभ अवसर पर आप सब बनाए रखें। महाराज काय सांगाल, दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील एक अनोख्या पद्धतीने आपला वाढदिवस साजरा करण्यात आला। हर्सुल येथे जाऊन त्या विद्यार्थ्यांना त्या शाळेमध्ये आपण रग असेल, त्यांना स्वेटर असेल, तेल, चॉकलेट, बिस्किट, परत जेवण आणि नुसतं त्यांना नाही तर आपण संपूर्ण गावासाठी आपल्याकडून जेवण देण्यात आलं आपल्या वाढदिवसाला। काय सांगाल? कल हमें तो सभी को काफ़ी आनंद आ गया वहाँ पे सभी की अन्नदान की सेवा, स्वेटर वगैरह की सेवा करने में, क्योंकि वहाँ पे खेड़े पाड़े वगैरह साइड में वहाँ पे काफ़ी लोग गर्जू लोग होते हैं। उन्हें सभी को उस चीज़ों का लाभ हो, उस हिसाब से सभी के लिए वो सब चीज़ें हम वितरण के लिए ले गए। तेल, शैम्पू, बुक्स, पेन वगैरह सभी चीज़ें जो बच्चों को, बालकों को पढ़ाई में, शिक्षण में किसी चीज़ की दिक्कत ना है। वैसे तो सभी से हमने कहा ही था, सभी भक्तगण भी आए थे, सभी ने वहाँ पे आके प्रसादी का भी लाभ लिया और सभी गाँव वालों को भी काफ़ी आनंद आया। महाराज, रामकुंड इथे आपलं साई किरण धाम आहे, या ठिकाणी देखील रोज अन्नदानाचा कार्यक्रम रोज 365 दिवस असतो। त्याबद्दल काय सांगा? इथे बाबा श्रीचंद्र महाराजांची आणि सद्गुरू साईनाथ महाराजांची ते खरोखर चमत्कारच आहे आमच्यासाठी, कारण की अनेक वर्षापासून जशी गुरु शिष्य परंपरा आमची जशी चालत आलेली, जसं आमच्या दादा गुरूंनी जेव्हा असतानाचं निर्वाण झालं होतं पूर्ण जीर्णोद्धार, तेव्हापासून त्यांनी त्या अन्नदानाची सेवा आरंभ केली होती। पूर्वी ते लई छोट्या क्वांटिटीमध्ये होत होतं, जसं असं नाशिकची प्रस वगैरे वाढत गेली। बाबांचा आशीर्वाद, अन्नपूर्णा माता गंगामाईंचा आशीर्वादामुळे आज दिवसभरातून कमीत कमी 2,500 ते 3,000 लोक सगळे येणारे भाविकगण, भक्तगण सगळे जे यात्रेला येतात सगळे भक्तगण प्रसाद घेऊन जातात। तरी आम्ही सगळ्यांचा आभार व्यक्त करतो की आमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सगळ्यांनी प्रेम, आशीर्वाद असं सगळ्यांचा बनून राहावं। ओम साईराम। उदासीन पीठाधीश्वर संतोखदास महाराज साई किरण धाम यांचे वाढदिवसाचे आम्ही हार्दिक शुभेच्छा देतो आणि साईबाबा त्यांच्याकडून लाख लाख त्यांचे आशीर्वाद त्यांना भेटावं आणि भगवानकडून आम्ही ते मागणी करतो की त्यांची जीवन सुखरूप राहावा आणि दरवर्षी सालाप्रमाणे यांची वाढदिवस साजरी होत राहावा असा भक्त परिवारावर सगळे बाबाकडून येऊन आशीर्वाद घेतला। संकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।